आता बातमी बुलढाणा जिल्ह्यातल्या 18 गावांमध्ये ग्रामस्थांना टक्कल पडत असल्याची समस्या जात होती। आता त्यामागचं कारण समोर आलंय। पंजाब आणि हरियाणाच्या गव्हामुळे त्या ग्रामस्थांना टक्कल पडलंय असा निष्कर्ष ज्येष्ठ संशोधक आणि अभ्यासक डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी काढलाय। बुलढाण्यातल्या रेशन दुकानावर मिळणारा गहू टक्कल पडल्याच्या मुळाशी असल्याचं समोर आलंय। पंजाब आणि हरियाणातल्या शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या भागातला तो गहू होता आणि त्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त आहे। म्हणूनच ही समस्या उद्भवल्याचं बावस्करांनी सांगितलं। या प्रकरणात अद्याप आयसीएमआरनं खुलासा केलेला नाहीये किंवा अहवाल सुद्धा दिलेला नाहीये। तो मिळाल्यास यावर आणखी प्रकाश पडू शकतो। काय नेमकी ही समस्या आहे आणि याच्या मागची कारण काय आहेत नेमकी? कारण काय हे शोधण्यासाठी आम्ही ह्या लोकांचे ज्याचे कमीत कमी 18 गावामध्ये 32 लोकांची त्यावेळेस मी तपासणी केली. तर हे तपासणी केल्यानंतर आतापर्यंत 282 लोकांचं टक्कल पडले. पण आता कमी येत चाललंय. हे कारण शोधण्यासाठी आम्ही तिथलं त्यांचं रक्त घेतलं, त्यांची लघवी घेतली, केसं घेतली आणि तसं तिथे होणारा असणारा कोळसा, माती, नदीचं पाणी, त्याची राख आणि तिथल्या पिकणारे पिकं, गहू, तिथे पिकणारे पिकं, गहू, डाळ वगैरे घेतलं. कारण हा प्रांत हा इथे दुष्काळी प्रांत आहे. इथे जास्त अन्न पिकत नाही. हे न पिकल्यामुळे हे हे जे लोकं हे जास्तीत जास्त रेशनचं गहू खातात. आता हे आणल्यानंतर आम्ही ते तपासणी केली. तपासणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं, की त्यांच्या रक्तामध्ये, लघवीमध्ये आणि केसामध्ये 1000 पट जास्त सेलेनियम आहे. सेलेनियम हा एक धातू आहे. हा धातू शरीरात कमी असल्यानं सुद्धा नुकसान होते, जास्त असल्यानं सुद्धा नुकसान होतं. कमी जर असला तर कार्डिओमॅपॅथी, हार्ट फेल होतं, कॅन्सर होतो. जास्त असला टक्कल पडते, उलटी होते, स्वेटिंग होते आणि तोंडाला वास येतो आणि हे असल्यामुळे इथे आल्यानंतर सेलियम हे हे सगळं तयार झाल्यानंतर नंतर हे रेशनचे गहू खातात. मग हे आलं कुठून? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केले. प्रयत्न करणं असं ठरलं गेलं, या रेशनच्या गव्हामध्ये सेलेनियम जास्त आहे. हा गहू पंजाब आणि हरियाणामधला आहे. आता पंजाब आणि हरियाणामध्ये पिकलेला गहू इथे आला आणि ह्या गव्हामध्ये आम्ही तपासणी केली सेलेनियम जास्त आहे. प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड.